जय शिवराय. नमस्कार शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेअंतर्गत एक नवीन GR प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. तर त्या GR बद्दल माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे. व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत पहा. व्हिडिओला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर व्हिडिओ सुरू करूया. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी बँक खाते उघडण्यास मान्यता देण्याबाबत महाराष्ट्र शासन कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग यांतर्गत दिनांक 17 मे 2024 रोजी हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, थोडक्यात या GR बद्दल आपण माहिती करून घेऊयात. शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळवण्याकरिता केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही सुरू केली आहे. सदर योजनेसाठी केंद्र शासनाचे निर्गमित केलेल्या सविस्तर मार्गदर्शक सूचनांनुसार कृषी आयुक्त यांचे महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या धर्तीवर एक व सदर योजनेसाठी राज्यस्तरावर स्थापन करण्यात येणाऱ्या प्रकल्प संनियंत्रण कक्षाच्या खर्चासाठी एक अशी 2 स्वतंत्र बचत खाती सेंट्रल बँक ऑफ इंडिया पुणे या बँकेमध्ये उघडली आहेत. सद्यस्थितीत कृषी आयुक्तालयाने अन्वये सदर योजनेअंतर्गत जिल्हाधीक्षक कृषी अधिकारी यांच्या कार्यालयाकरिता जिल्हास्तरावर योजनेच्या प्रशासकीय निधीसाठी प्रत्येक जिल्ह्यासाठी एक याप्रमाणे 34 जिल्ह्यांसाठी 34 स्वतंत्र बचत खाती आणि आयुक्त कृषी यांचे स्तरावर सदर योजनेअंतर्गत अपात्र लाभार्थ्यांकडील परतावा रक्कम जमा करण्यासाठी एक स्वतंत्र बचत खाते उघडण्याचा प्रस्ताव शासनास सादर केला होता. सदरचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. त्या अनुसरून खालीलप्रमाणे शासन निर्णय निर्गमित करण्यात येत आहे. आता मित्रांनो, शासन निर्णयानुसार केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या प्रशासकीय खर्चासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकरिता जिल्हाधीक्षक कृषी अधिकारी यांची नावे जिल्हास्तरावर सेंट्रल बँक ऑफ इंडिया या बँकेमध्ये प्रत्येक जिल्ह्यासाठी एक याप्रमाणे 34 जिल्ह्यांसाठी 34 स्वतंत्र बचत खाती उघडण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे. तसेच सदर योजनेअंतर्गत अपात्र लाभार्थ्यांकडील परतावा रक्कम जमा करण्यासाठी आयुक्त कृषी यांचे स्तरावर आयुक्त कृषी यांचे नावे सेंट्रल बँक ऑफ इंडिया पुणे येथे एक स्वतंत्र बचत खाते उघडण्यास मान्यता देण्यात येत आहे.